मंत्री नरहरी झिरवळ यांचा तृतीयपंथीयासोबतचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होतोय. धक्कादायक म्हणजे आपल्या शासकीय निवासस्थानी झिरवळ त्या व्यक्तीसोबत बेडवर दिसतायत. हा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राज्यात नक्की सुरू तरी काय आहे हा प्रश्न उपस्थित केला जातोय. या व्हिडिओमध्ये दारूच्या काही बॉटल्स सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि मटण भाकरीचा बेत सुद्धा सुरू आहे. हा व्हिडिओ खरं तर 7 महिन्यांपूर्वीचा असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र आदिवासी भागाचं प्रतिनिधित्व करणारे नरहरी झिरवळ यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं चांगलीच खळबळ उडाली. याविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारचे कसे कान टोचलेत पाहूया. मी माझ्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर देखील टाकले तर ते अनेकदा ह्या ज्या आहेत हे पवन यादव म्हणून ते प्रत्येकाला भेटायचे. सगळ्या राजकारण्यांबरोबर त्यांचे नेहमीप्रमाणे फोटो आहेत. इतकंच नाही तर एका विधानसभेत जाऊन सुद्धा त्यांनी भाषण केलं होतं. तर हे सगळं बघून राजकारण आपण कुठच्या स्थितीला नेतोय. महाराष्ट्राने खरंच याचा एक गंभीर विचार करावा आणि सगळ्यांनी खरं तर मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं पाहिजे की ही जी घाण चालली आहे ना ही आता कुठेतरी थांबवा. कुठेतरी हा सगळ्याला आता तुम्ही आळा घाला. आणि झिरवळांना सुद्धा आता हे सगळं बघून खरंच म्हणजे किळस येते हे बघून की काय करतायत ही माणसं. आणि याच्यात अनेक गोष्टी मला कळल्यात पण मला त्या माध्यमांसमोर बोलता येणार नाहीयेत. तर काय चाललंय याचा महाराष्ट्राने आता गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे असंच मला वाटतं. काय कारवाई केली पाहिजे? त्यांनी आधी इच्छा स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी आहे. प्रश्नच नाही. खरं तर हे सगळं एकदा नाही. आता त्यांच्या आधी तर भ्रष्टाचाराचा तो व्हिडिओ समोर आला, त्यानंतर आता त्यांच्या कॅरेक्टरवर आला. असे यांना आपण आपल्या देशाचे विजनरी म्हणू शकतो का? देशाला पुढे नेणारे त्यांना एक काही विजन असलेले नेते आपण म्हणू शकतो का? आणि अशा नेत्यांना त्यांच्या पक्षात ठेवणं हे पक्षाला लाजिरवाणं नाही का वाटत? त्या पक्षाला नाही का वाटत की आपण काहीतरी सुधारणा करावी, काहीतरी लोकांना चांगलं द्यावं, लोकांना चांगले नेते द्यावे? असे नेते हे आपल्या देशाला पुढे नेणार? असं कसं चालणार? मला असं वाटतं प्रत्येक पक्षाने ही जबाबदारी आता घेतली पाहिजे आणि अशा नेत्यांना तात्काळ राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे. त्यांनी तो दिला नाही तर त्यांना काढून टाकलं पाहिजे. त्यामुळे अशा नेत्यांना तात्काळ राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे असं म्हणत अंजली दमानी यांनी या प्रकरणाचा निषेध केलाय. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असून कथित व्हिडिओची लोकमत पुष्टी करत नाही. पण या गंभीर प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.